आपल्या शरीरात असा एक भाग आहे जो कधी कधी आपलं ऐकतच नाही. आपण सांगतो उठा, मेंदू आदेश देतो उठा, पण तो म्हणतो नाही, आज नाही. तो भाग कोणता? आपल्या हातात लपलेलं हे एक छोटंसं रहस्य आहे. चला शोधूया. तुमचा हात टेबलावर सपाट ठेवा. आता मधलं बोट आतमध्ये फोल्ड करा. बाकीची बोटं टेबलावर टेकलेली ठेवा. आता अंगठा वर उचला. सहज उचलला, बरोबर ना? आता तर्जनी वर उचला, ती पण लगेच वर येते. आता करंगळी, छोटंसं बोट, थोड्या नखऱ्यानं का होईना पण तेही वर येतं. पण आता खरा आरोपी समोर येणार आहे. अनामिका म्हणजे रिंग फिंगर वर उचलून दाखवा बरं. लावा ताकद, लावा ताकद. काय झालं? ती हलते पण उठत नाहीये ना. जणू म्हणते मी तुमच्या कमांडमध्ये नाही किंवा माझा रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडेच आहे. खरं म्हणजे अनामिका आळशी नाही, ती बंडखोरही नाही. ती फक्त अडकलेली आहे आपल्या हाताच्या एका नैसर्गिक आणि भन्नाट अशा वायरिंगमध्ये. आपल्या बोटांना हलवणारे टेंडन्स आणि स्नायू हाताच्या आत एकमेकांशी जोडलेले असतात. त्यात मिडल फिंगर आणि रिंग फिंगर यांचं कनेक्शन जरा जास्त घट्ट असतं. जेव्हा आपण मिडल फिंगर आत फोल्ड करतो तेव्हा त्याचा टेंडन थोडा लॉक होतो आणि त्याच्याशी जोडलेली ही अनामिका म्हणजे रिंग फिंगर स्वतंत्रपणे वर येऊ शकत नाही. आणि इथं मेंदूची देखील गंमत आहे बरं का. मेंदू तर प्रत्येक बोटासाठी कंट्रोल एरिया असतो, पण रिंग फिंगरचा कंट्रोल पूर्णपणे स्वतंत्र नसतो. तो मिडल फिंगर आणि लिटल फिंगरच्या कंट्रोल सोबत थोडा ओव्हरलॅप होतो. म्हणजे ब्रेन ऑर्डर देतो रिंग फिंगर उठा, पण हँडचं डिपार्टमेंट म्हणतं साहेब मिडल फिंगरची फाईल बंद आहे म्हणून रिंग फिंगरची परमिशन अडकलेली आहे. म्हणूनच गिटार, पियानो, तबला टायपिंग करताना रिंग फिंगर स्वतंत्र हलवणं अनेकांना कठीण जातं. हा वीकनेस नाही, हे आपल्या शरीराचं नैसर्गिक डिझाईन आहे. तर हा प्रयोग तुम्ही पण करून बघा. तुमची अनामिका मेंदूचं ऐकते का तीही म्हणते आज मी ऑफलाईन आहे. आपलं शरीर साधं दिसतं, पण त्यात रोज एक रहस्य लपलेलं असतं. आणि अशीच रहस्य जाणून घेण्यासाठी गोल्ड एज ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.